भूक नाही आहे आणि थोडंसंच काहीतरी खायचं आहे आणि पोटसुद्धा भरलं पाहिजे, अशा वेळेस हे सँडविच तुम्हाला नक्कीच कामी पडेल. तर हे आहे जंगली सँडविच, चिकन जंगली सँडविच. प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असलेलं हे चिकन जंगली सँडविच एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल, अशी ही टेस्ट असणार. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचे मराठी किचन सीमाज किचनमध्ये. तर मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर आता आपण इथे गॅस पेटवलेला आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण हे पाणी घातलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण 1/2 टीस्पून मीठ घालून घेऊया आणि या पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. तर मित्रांनो पहा, पाणी थोडंसं उकळत आलेलं आहे. याच्यामध्ये मी जवळपास 200 ग्रॅम हे बोनलेस चिकन आहे, ते थोडंसं बॉईल करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं याला उकडून घेणार आहे. पहा, पाणी चांगलं उकळतं आहे, तर थोडा वेळ आपण याच्यावर झाकण ठेवून हे चिकन चांगलं शिजवून घेऊया. थोडंसं मधून बघायचं आहे की शिजलेलं आहे का नाही ते. आपण थोडंसं वरती झाऱ्यामध्ये काढून घेऊया. तुटत असेल तर गॅस पटकन बंद करायचं आहे. चिकन शिजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि याचं जे पाणी आहे ते आपण स्टॉक म्हणून सूपमध्ये वापरू शकतो. पहा, चिकन थंड झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, याचे ना बारीक बारीक असे लांबट आकारामध्ये काप तयार करून घेऊया. शिजवले असल्यामुळे पटकन याचे काप तयार होतात. ॲक्च्युली हे जे सँडविच आहे ते खास करून तुम्ही कोणत्याही प्रवासाला गेलात तर पाहिलं असेल, फ्लाईटमध्ये हे जंगली सँडविच म्हणून मिळतं. टेस्ट खूप छान असते आणि शिवाय पोटभरीचा प्रकार म्हणून हे सर्व केलं जातं. मी या सँडविचसाठी स्पेशली असं बोनलेस काही आणलं नाही. चिकन आणलेलं, त्याच्यामधीलच थोडेफार बोनलेस पीसेस होते, ते मी काढून साईडला ठेवले होते. त्याचीच एक वेगळी रेसिपी करण्यासाठी आज मी ही म्हणजे बोनलेस चिकन काढलं आणि त्याचंच वेगळं काहीतरी नवीन मुलांना स्पेशल असं आणि प्रोटीनची मात्रा भरपूर असलेलं म्हणून मी हे सँडविच बनवत आहे. पहा, आता हे अशा पद्धतीने आपण सर्व तुकडे करून घेतले, ते एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. आता आपण यामध्ये सँडविचमध्ये याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठी कोणते कोणते पदार्थ आपल्याला घालता येतील. तर याच्यामध्ये सुरुवातीला मी ते आपली जी पालक भाजी आहे त्याचे स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. पालकच्या भाजीमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये 1/4 कप आपण सिमला मिरची, उकडलेली मक्याचे दाणे, गाजराचा कीस आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी वरून कोथिंबीर, हे प्रत्येकी आपण 1/4 कप असं वापरलेलं आहे. आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर टेस्टी आणि चटपटा बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण घातलेलं आहे 1/2 टीस्पून मिरी पावडर घातली, 1 टीस्पून आपण चाट मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ओरिगॅनो आहे, जे आपण पिझ्झाला वगैरे वापरतो, ते आपण थोडंफार म्हणजे 1 ते अर्धा टीस्पून आपण स्प्रिंकल केलेलं आहे. तसेच 1 टीस्पून आपण चिली फ्लेक्स वापरलेले आहे. त्याचबरोबर मिक्सिंग करण्यासाठी आपण इथे व्हेज मेयोनीज म्हणजे एगलेस मेयोनीज आहे, तो आपण जवळपास 1/4 कप वापरलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेयोनीज फक्त बाइंडिंगसाठी सुद्धा आहे, शिवाय याची टेस्ट खूप भन्नाट येते सँडविचला, म्हणून इथे मेयोनीजचा वापर केलेला आहे. सर्व भाज्या तुम्ही ज्या वापरलेल्या आहेत त्या सर्व कच्च्या आहेत, फक्त मक्याचे दाणे आपण बॉईल करून घेतलेले आहेत आणि चिकन जे आहे ते सुद्धा बॉईल केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटलं की जर थोडंफार अजून मेयोनीजचा वापर करू शकतो तर तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी स्पेशली हेल्दी बनवण्यासाठी व्हीट ब्रेड वापरलेला आहे, मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. तर मी इथे 2 प्रकारात तुम्हाला हे सँडविच बनवून दाखवते आहे. शक्यतो बऱ्याच जणांना ग्रिल सँडविच आवडत नाही, त्यासाठी फक्त हे नॉर्मल असं सँडविच मी इथे सुरुवातीला काय केलेलं आहे, ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून घेतलं ते मिश्रण याच्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं असं स्प्रेड झालं पाहिजे, अशा पद्धतीने सर्व बाजूनी हे मिश्रण आपण सर्व ब्रेडवरती पसरवून घेऊया.
त्याचबरोबर आपण दुसरी ब्रेडची स्लाइस घेऊन त्यालासुद्धा एका साईडनी आपण बटर लावून घेऊया आणि ही ब्रेड स्लाइस तुम्ही त्याच्यावरती ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पटकन असं खाण्यासाठी दिलं तरीसुद्धा हे सँडविच आता रेडी आहे. इथे आपण चटणीचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही इथे जर वाटलंच तर तुम्हाला ग्रीन चटणीचा देखील वापर करू शकता. आता मी हे असंच कच्चं सँडविच बनवून दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण ग्रिल सँडविच कसं बनवू शकतो ते मी इथे दाखवते. मस्त बघा किती सुंदर हे सँडविच तयार झालेलं आहे. आता आपण इथे ग्रिल सँडविच करायचं आहे. त्यासाठी काय केलेलं आहे मी, दुसरी ब्रेड दोन्ही साईडला ज्यावेळी आपण ग्रिल सँडविच तयार करू त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे हिरव्या चटणीचा वापर करणार आहे कारण सँडविच एकदमच टेस्टी होईल चटणी वापरल्याने. एका साईडला आपण ही चटणी लावून घेतली. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण याच्यावरती आपण स्प्रेड करून घेऊया. एकसारखं असं स्प्रेड करायचं म्हणजे काही ठिकाणी असं व्यवस्थित असं फिलिंग असं व्यवस्थित वाटलं पाहिजे, नाहीतर ते सँडविच व्यवस्थित वाटणार नाही. एकसारखं असं फिलिंग प्रत्येक असं आपल्याला बाईटमध्ये असलं पाहिजे, त्यानुसार आपण हे फिलिंगचा वापर करायचा आहे. मस्त असं प्रेस करून आपण चमच्याच्या साहाय्याने ब्रेडवर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या ब्रेडला अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी आपण हे बटर लावून घेऊया आणि चटणीसुद्धा लावून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल की ही चटणीची मी रेसिपी दाखवलेली नाही आहे तर माझ्या चॅनलवर याची रेसिपी ऑलरेडी अपलोडेड आहे. त्याची लिंक शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा. आता थोडंसं आपण प्रेस करायचं आहे आणि मी ऑलरेडी ग्रिल पॅनमध्ये हे सँडविच शेकून घेणार आहे. तर मी तवा गरम करण्यास ऑलरेडी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हे आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित अगदी क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊयात. याच्या आधी देखील मी सँडविचच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक शेअर करते, त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर आवाकाडो सँडविच कसं बनवायचं ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे. अगदी हेल्दी सर्व रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला अपलोड केलेल्या दिसतील. त्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. पहा आता आपण हे सँडविच दोन्ही साईडनी मस्त अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मित्रांनो, माझी ही रेसिपी तर तुम्ही पाहिलीच आहे. आता जवळपास आपलं हे सँडविच रेडी झालेलंच आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली तुमची रेसिपी ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहा आता सँडविच आपण कट करून घेऊया. इथे तुम्ही हे सँडविच सॉससोबत, मेयोनीज सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता. अगदी टेस्टी सँडविच तयार होतं, नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद. खरं सांगायचं तर या सँडविचला जंगली सँडविच का म्हणतात ते मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.